तर हॅलो नमस्ते. थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण बनवतोय साबुदाणा. उपवासासाठी लागणारा साबुदाणा प्रत्येक घरामध्ये बनवला जातो, पण कधी तो अगदीच चिकट होतो किंवा मग कधी अगदी तो छान असा व्यवस्थित भिजला जात नाही. त्यासाठी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित आपण ही रेसिपी पाहिलेली आहे. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे मोठाला असा साबुदाणा, 1 वाटीवरून असा घेतलेला आहे. अगदीच बारीक घ्यायचा नाही बरं का. 2 प्रकारचे साबुदाणा हे बाजारामध्ये मिळतात, म्हणजे दुकानामध्ये. तर अशा प्रकारे मोठाला साबुदाणा घ्यायचा, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ व्यवस्थित असा धुवून घ्यायचा, म्हणजे त्याचं पूर्ण स्टार्च हे निघून जातं. 3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर मी आता अशा प्रकारे इतपत पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे. खूप जास्त टाकायचं नाही, इतपत पाणी टाकायचं किंवा यापेक्षा कमी देखील टाकायचं नाही. आणि झाकून ओव्हरनाईट बाजूला ठेवून द्यायचा, किंवा अगदीच तुम्हाला पटकन करायचं असेल तर थोडंसं गरम पाणी टाकायचं. म्हणजे इथं जेवढं दाखवलेलं आहे तेवढंच, फक्त थोडंसं गरम पाणी टाकायचं. ओव्हरनाईट भिजल्यानंतर अशा प्रकारे साबुदाणा चेक करून पाहायचा. हाताने छान असा 2 बोटामध्ये दाबला की तो पूर्ण असा स्मॅश झाला पाहिजे. अगदी त्यामध्ये थोडंसं जाडसर वगैरे आपल्याला जर लागला साबुदाणा तर व्यवस्थित भिजला गेला नाही असं समजायचं. तर अगदी पूर्ण सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित पाणी वगैरे टाकलं, 2-3 पाण्याने धुवून घेतला, स्टार्च पूर्ण काढून घेतलं, मग भिजायला घातला, तर अशा प्रकारे तुमचा देखील साबुदाणा मोकळा सुटसुटीत नक्कीच होणार. चला इथे रेसिपीला पुढची प्रोसेस करतोय. त्यामध्ये मी घेतलेला आहे 2 मोठे चमचे असं तूप, 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून आणि 2 ते 3 मिरच्या आपण इथे उभ्या कट करून घेतलेल्या आहेत. 3 मीडियम साईजची बटाटे घेतलेले आहेत, ते शिजलेली बटाटे आहेत. अर्धा चमचा असं जिरं घेतलेलं आहे आणि बटाटे इथे शिजून घेतलेले आहेत बरं का. पण ते अशा प्रकारे तुपामध्ये परतून घेतले ना, त्याची टेस्ट अगदी भन्नाट अशी लागते. आणि तुम्ही जर इथे जिरे आणि कढीपत्ता खात नसाल उपवासाला तर स्किप केलं तरीही चालेल. तर अशा प्रकारे आपण छान असं मिक्स करून घेऊया, तुपामध्ये फ्राय करून घेऊया. आणि बटाट्यासाठी देखील थोडंसं मीठ इथे टाकून घेऊया, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस साबुदाणा आपण खातो त्यावेळेस आपल्याला फक्त साबुदाण्यासोबत म्हणजे बटाट्याचा घास आला तर मिठाचं प्रमाण देखील लागलं पाहिजे. छान असं 1 ते 2 मिनटं मिक्स केल्यानंतर आपण इथे साबुदाणा टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकता मस्त अगदी व्यवस्थित असा आपला इथे साबुदाणा भिजला गेलेला आहे. छान असा मिक्स करून घेऊया साबुदाणा. तर आपण इथे छान असा मिक्स करत आहोत. तोपर्यंत एक छोटीशी रिक्वेस्ट, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण पुढे आपली ही रेसिपी कंटिन्यू करतोय. तर छान 1 ते 2 मिनटं अशा प्रकारे खालीवर करून घ्यायचा. खूप जास्त वेळ नाही बरं का, 1 ते 2 मिनटं छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हे तूप पूर्ण साबुदाण्याला लागेल इथपर्यंत. आणि पूर्ण तूप साबुदाण्याला लागलं की मग आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे शेंगादाण्याचा कूट. तर शेंगादाण्याचा कूट टाकायच्या पण 2 पद्धती आहेत, म्हणजे कधी कधी एकदम खूप जास्त मोठाला टाकता किंवा अगदीच बारीक टाकता. तर तुम्ही पाहू शकता मी इथे पाऊण वाटी असा शेंगादाण्याचा कूट घेतलेला आहे. अगदी 25% शेंगादाणे तुम्हाला इथे थोडेसे मोठे दिसत असतील, पण अगदी बारीक असा शेंगादाण्याचा कूट घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी इथे 2 ते 3 मोठे चमचे भरून शेंगादाणे अशा प्रकारे हे दोन्हीही भाजून कूट करून घेतलेले आहेत. 2 ते 3 चमचे आबडधोबड असा कूट करून घेतलेला आहे, म्हणजे तो दिसायला देखील छान दिसतो आणि दाताखाली शेंगादाणा आला की खायला देखील अगदी भन्नाट असा लागतो आणि वेगळीच अशी चव देखील लागते. आणि बारीक शेंगादाण्याचा कूट टाकायचं कारण म्हणजे आपला साबुदाणा अजिबात चिकट होणार नाही. तर अशा प्रकारे नक्की तुम्ही साबुदाणा जेव्हा कराल त्यावेळेस अशा प्रकारे दोन्ही कूट टाका, म्हणजे दिसायला जेवढा छान दिसेल तेवढा खायला देखील छान लागेल आणि अजिबात चिकट देखील होणार नाही. तर सुरुवातीपासून तर इथपर्यंत मी खूप साऱ्या टिप्स तुम्हाला साबुदाणा बनवण्यासाठी दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्ही पाहतच असाल आपण पूर्ण खालीवर साबुदाणा करून घेतलेला आहे. अगदी 2 ते 3 मिनटं खालीवर करून घ्यायचा. अगदी मस्त असा साबुदाणा तयार होतो, अगदी मोकळा सुटसुटीत देखील होतो. तर त्यानंतर आपण इथे छान मिक्स करून घेतलेला आहे. शेंगादाण्याचा कूट आपल्या पूर्ण साबुदाण्याला लागलेला आहे. त्यानंतर आपण हा 1 ते 2 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे थोडंसं झाकण ठेवायचं अर्धा ते 1 मिनटासाठी. आणि एकदम आपण ही लो फ्लेम करून घ्यायची आहे. लो फ्लेमवर अर्धा ते 1 मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची. अशा प्रकारे 1 ते 2 वेळा केल्यानंतर साबुदाणा मस्त असा वाफवला जातो आणि खूप भन्नाट असा तयार होतो. तुम्हाला 1 ते 2 वेळा अगदी लो फ्लेमवर मी वाफ काढून घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे आपला इथे मस्त मोकळा सुटसुटीत असा साबुदाणा तयार झालेला आहे. चवीपुरतं मीठ देखील टाकलेलं आहे, बोलताना राहून गेलं पण व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दिसलं असेल. तर हे पहा आपण इथे प्लेटिंग करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता अगदी मोकळा सुटसुटीत आपला इथे साबुदाणा तयार झालेला आहे. तर या व्हिडिओमध्ये मी साबुदाणा बनवण्यासाठी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स देखील दिलेल्या आहेत. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आपला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच या रेसिपीसाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.